कासवीन माहिती आहे सर्वांना. हो. कासविनीला स्तन नसतात. कोणी म्हणाल मग कासविनीला जर स्तन नाही तर तिच्या पिलाला दूध कशातून मिळतं? तर डॉक्टर साहेब, कासवीन आपल्या पिलाला दूधच पाजत नाही. मग तुम्ही म्हणसाल लेकराला दूध मिळालं नाही तर लेकरू जगणं शक्य नाही. अहो, आता माणसाच्या आपल्या लेकराला जगण्यासाठी दुधाची गरज आहे. गाईचं वासरू असेल तर कशावर जगतं? बोला, दुधावर. शेळीचं बकरू दुधावर. म्हशीचं वगारू बस महाराज आपलं. हा, लक्षात घ्या. काही माणसं दूध पाहिजे ना, बरोबर आहे का नाही? दुधाशिवाय जमतं का? आता कासविनीला जर स्तनच नाही तर दुधाचा प्रश्नच नाही. ते लेकरू जगतं कशावर? तर कासवीन आपल्या पिलाकडं फक्त प्रेमानं पाहते आणि पिलू आपल्या आईकडं प्रेमानं पाहतं आणि त्या नजरेतून त्याला तो प्रेम पाहणा मिळतो. महाराज म्हणले कासवीन आपल्या पिलाकडं पिलू आपल्या आईकडं प्रेमानं पाहतं. पण दोघं जेव्हा एकमेकाकडे पाहतात ना, तेव्हा या जगाच्या सर्व गोष्टीचा विसर पडून एकमेकाकडे पाहतात आणि तेव्हा ती ऊर्जा त्या पोराला त्या नजरेतून मिळते. कासवीचे बाळ वाढे कृपा दृष्टी, दुधा नाही भेटी अंग संगे.